नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत देवाऱ्यामध्ये गणपतीची मूर्ती असेल तर ही चूक करू नका। गणपतीची मूर्ती कोणत्या जागी ठेवावी, गणपतीची मूर्ती कोणत्या देवी देवताच्या शेजारी चुकूनही ठेवायची नसते किंवा गणपतीच्या पूजेबद्दल आपण महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओत पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर मंडळी, महादेव शिवशंकर आणि देवी पार्वतीचा पुत्र म्हणून ओळखला जाणारा गणपती सर्वांनाच हवाहवासा वाटतो। गणपती ही देवता शांत मानली जाते। कोणत्याही पूजेची सुरुवात गणपतीच्या पूजेनेच केली जाते। बुद्धीचे दाता, गणाचा अधिपती, प्रथमेश यासारख्या विविध स्वरूपात गणपतीचे पूजन केले जाते। भाद्रपद चतुर्थी, माघ चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती आणि दर महिन्यात येणारी संकष्ट चतुर्थी हे गणपतीची उपासनेचे मुख्य सण आणि उत्सव मानले जातात। विघ्नहर्ता, सुखकर्ता अशी ओळख असणाऱ्या गणपतीची दररोज कोट्यावधी कुटुंबात पूजा केली जाते। तर मंडळी, आबालवृद्धामध्ये जो भजला पूजला स्मरला जातो अशा या गणपतीच्या घराघरात पूजा केली जाते आणि देवाऱ्यात स्थापना केली जाते। गणपतीची पूजा करताना कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयीची माहिती पाहूया। गणपतीची मूर्ती किंवा प्रतिमा घरामध्ये नेमकी कुठे स्थापन करावी याविषयीची माहिती पाहूया। हिंदू धर्मात भगवान गणेश हे सर्व देवतांमध्ये पहिले पूजनीय मानले जातात। यामुळे कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी गणेश मूर्तीची पूजा केली जाते। श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व बाधा आणि अडथळे दूर होतात। तर मंडळी, श्री गणेशाचा जिथे वास असतो त्या घरात सुख समृद्धीची कधीही कमतरता भासत नाही आणि त्या घरात रिद्धी, सिद्धी, शुभ लाभ यांचाही निवास असतो। वास्तुशास्त्रानुसार गणपतीची मूर्ती घरात ठेवणे खूपच शुभ मानले जाते। वास्तुशास्त्रानुसार गणेश मूर्ती ठेवल्याने घरात सकारात्मकता येत असते। पण गणेशाची मूर्ती ठेवण्याबाबत शास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आलेले आहेत। त्या नियमांचं पालन केलात तर विघ्नहर्ता गणेश आपल्यावर कोणतेही विघ्न येऊ देत नाहीत। वास्तुशास्त्रानुसार घरात गणपतीची मूर्ती ठेवताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, तर तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही। तर मंडळी, चला तर जाणून घेऊया गणेशाची मूर्ती किंवा फोटो ठेवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे। गणपतीची मूर्ती घरात किंवा मंदिरात ठेवताना या गोष्टी लक्षात ठेवा। तर मंडळी, शास्त्रानुसार गणपतीची पूजा सर्व देवी देवतांच्या आधी केली जाते। देवपूजा करताना सर्वप्रथम आपण गणपतीला स्नान घालावे, गणपतीची पूजा करावी, त्यानंतर सर्व देवी देवतांची पूजा करावी। आपण सर्वजण नेहमीच ही चूक करता की देवाऱ्यामध्ये आपण कोणत्याही देवाला आधी आंघोळ घालतो आणि देवाऱ्यात स्थापन करतो, पण ही चूक करू नका। आपण देवपूजा करताना सर्वप्रथम गणपती भगवान यांना आंघोळ घालावी, त्यांना देवाऱ्यात स्थापन करावे, त्यानंतर त्यांची हळदी कुंकाने पूजा करावी, त्यानंतरच सर्व देवी देवतांना आपल्या देवाऱ्यात स्थान द्यावे। तर मंडळी, सर्वात आधी कोणत्याही देवाची आपण पूजा करतो आणि कोणताही देव आपण सर्वप्रथम देवाऱ्यात स्थापन करतो, पण ही चूक करू नका। देवाऱ्यामध्ये सर्वप्रथम गणपतीची स्थापना झाली पाहिजे। सर्वप्रथम गणपतीला आंघोळ घालूनच आपण इतर देवी देवतांना आंघोळ घालू शकता आणि देवाऱ्यात स्थापन करू शकता। असे केल्याने प्रथम पूजेचा मान असलेल्या गणपतीची पूजा केल्याचा संपूर्ण लाभ आपणास मिळू शकतो। वास्तुशास्त्रानुसार देवाऱ्यामध्ये गणपतीची एकच मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते। जर तुमच्याकडे गणपतीच्या 2 मूर्ती असतील तर तुम्ही एकाच जागी ठेवू नका। तर मंडळी, देवाऱ्यामध्ये गणपतीच्या बाजूला गणपतीची मूर्ती चुकूनही ठेवू नका, ती वेगवेगळ्या जागी ठेवा। त्याचबरोबर देवाऱ्यामध्ये माता लक्ष्मीच्या उजव्या हाताला चुकूनही गणपतीची मूर्ती ठेवू नका। असं केल्यामुळे आपणास दोष लागतो। वास्तुशास्त्रानुसार अशी गणपतीची मूर्ती चुकूनही आणू नका ज्यामध्ये त्यांची सोंड उजव्या बाजूला असेल, कारण उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा करण्यासाठी विशेष नियम सांगण्यात आलेले आहेत। उजव्या सोंडेच्या गणपतीचे सवळे खूप असते, त्यांचे नियम खूप कडक असतात, ते पाळणे आपल्याच्याने शक्य नाही। म्हणून देवाऱ्यात डाव्या सोंडेच्या गणपतीची पूजा करणे शुभ मानले जाते।
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येत असते. पण लक्षात ठेवा, मुख्य प्रवेशद्वारावर बाहेर मुख करून गणपतीचा फोटो लावलेला असेल तर ते अत्यंत चुकीचे मानले जाते. कारण गणपतीच्या पाठीमागे दरिद्रता निवास करते. ज्यावेळी गणपती आपल्या घराच्या बाहेर बघत असतात तेव्हा पाठीमागे दरिद्र देवी आपल्या घरामध्ये पाहत असते. म्हणून मुख्य प्रवेशद्वारावर बाहेर तोंड करून चुकूनही गणपतीचा फोटो, स्टिकर किंवा गणपतीचे पोस्टर लावू नका. जर तुम्हाला गणपतीचा फोटो मुख्य प्रवेशद्वारावर लावायचा असेल तर तो आतल्या बाजूने लावा. म्हणजे गणपती घरामध्ये पाहत असतील आणि बाहेर दरिद्रा देवी राहील. घरामध्ये दरिद्रता निवास करणार नाही, ती घराच्या बाहेरच राहील आणि आपल्या घरात सुख समृद्धी टिकून राहील. तर मंडळी, सर्वांना पडणारा प्रश्न म्हणजे, जर आम्ही पूर्वीच गणपतीचा फोटो अशा प्रकारे मुख्य प्रवेशद्वारावर लावलेला आहे तर त्याचं काय करावं? तर अशा वेळी आपण हा उपाय करू शकता. जो गणपतीचा फोटो, पोस्टर किंवा गणपतीची लाकडाची मूर्ती कोरलेली असेल तर करायचं काय आहे, ज्या जागी बाहेर गणपती बघत आहेत असा फोटो, पोस्टर किंवा लाकडामध्ये कोरलेला आहे म्हणजे गणपतीच्या पाठीला आतल्या बाजूने एक फोटो लावावा. बाहेरच्या गणपतीच्या पाठीला आतल्या गणपतीची पाठ यावी. यामुळे आपणास दोष लागत नाही आणि घरात दरिद्रता येणार नाही. घरातील पूजेच्या ठिकाणी गणपतीची मूर्ती ठेवल्यास ती फार मोठी नसावी. गणपतीची मूर्ती अंगठ्या एवढी असावी. मोठ्या गणपतीच्या मूर्तीचे सवडे खूप असते, त्यांच्या पूजेची पद्धत वेगळी असते, ते आपल्याच्याने पाळणे शक्य नाही. म्हणून देवाऱ्यात कमी उंचीची देवता ठेवले पाहिजे. घरातील हॉलमध्ये गणेशाची मूर्ती चुकूनही ठेवू नका आणि त्याचबरोबर गणपतीची मूर्ती पायऱ्याच्या तळाशी चुकूनही ठेवू नका. असं केल्याने आपणास दोष लागतो. जर तुमच्या घरात गणपतीची मूर्ती असेल तर नियमितपणे धूप-दीप लावला पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहील. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.